कोकण पदवीधर निवडणुकीवरनं महायुतीमध्ये एकमत नाही असंच दिसतंय, कारण भाजप, शिवसेना आणि मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं समजतंय। आपण याआधीच पाहिलंय की भाजपकडनं निरंजन डावखरे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे, तर मनसेनं अभिजित पानसे यांच्या नावाची घोषणा आधीच काही दिवसांपूर्वी केलेली आहे। आता शिवसेनेकडून संजय मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू असल्याचं समजतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपल्याला देत आहेत आपले प्रतिनिधी वैभव परब। वैभव, महायुतीमध्ये एकमत नाहीये कोकण पदवीधर मतदारसंघातनं, या सगळ्यामध्ये नेमकं काय होणार आहे पुढे? उत्सुकता कायम आहे, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच जर आपण लोकसभेच्या आधी जर चित्र पाहिलं होतं तर लोकसभेनंतर महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती बदलेल अशी सर्वांना शक्यता वाटत होती आणि त्याच अनुषंगाने आता मला वाटतं ही परिस्थिती तयार होऊ लागलेली आहे। कारण का महायुतीचा घटक पक्ष मनसे आहे, ज्यांनी मोदींना बाहेरून पाठिंबा दिला होता लोकसभेसाठी। त्यांनी ही निवडणूक जाहीर होताच त्यांचा उमेदवार अभिजित पानसे हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवला, ज्या जागी भाजपचा सिटिंग एमएलए म्हणजे सिटिंग आमदार आहेत निरंजन डावखरे, म्हणजे मित्र पक्षाचाच आमदार तिकडे असताना त्यांच्याच विरोधात निवडणूक लढण्याचं पहिलं धाडस आहे ते मनसेने दाखवलेलं आहे। आता दुसरी गोष्ट, आता नुकतंच थोड्या वेळापूर्वी निरंजन डावखरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली आहे। आता ही घोषणा होण्यापूर्वी संजय मोरे जे एकनाथ शिंदेचे नेते आहेत, सचिव आहेत, त्यांनी देखील उमेदवारी अर्ज आहे तो भरायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे हे तीन पक्ष जरी एकत्र असले तरी ह्या तिघांमध्ये एक वाक्यता नसल्याचं चित्र मात्र इकडे स्पष्टपणे जाणवत आहे। पुढच्या काळात मात्र या तीनही पक्षांकडनं एकवाक्यता करावी लागणार आहे, एकमत या मुद्द्यावरनं करावं लागणार आहे। वैभव, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।